पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये भावे हायस्कूलमध्ये ज्या जवळ जो अपघात घडलेला होता त्या अपघातामध्ये एमपीएससीचे विद्यार्थी जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना सध्या योगेश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आलेलं आहे. सध्या आपण पाहतोय की या विद्यार्थ्यावरती फ्रॅक्चर झाल्यामुळे शस्त्रक्रिया जी आहे ती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी आपल्याबरोबर आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. मला तुझं सुरुवातीला नाव सांग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही घटना किती वाजताच्या दरम्यान घडली आणि नक्की काय झालेलं होतं? सर माझं नाव प्रशांत बंडकर आहे. एक्झॅक्ट 5-5:30 टायमिंग असेल तो नाही का त्यामधला. तर मी हॉल तिकीट काढण्यासाठी गेलो होतो. मग येताना हॉल तिकीट काढून मी माझ्यासोबत 2 मित्र होते, चहा घेत होतो. तर चहा घेत असताना एक कार डायरेक्ट भरधाव कार आली आणि त्या हॉटेलमध्येच घुसली नाही का. मग त्याच्यामध्ये 15-16 जण एवढं मला पण सांगता येणार नाही का. तर माझा पूर्ण पाय फ्रॅक्चर होता म्हणजे डावा पाय. त्यामुळे किती जण होते काय नाही पण मॅक्झिमम तिथं 50 ते 60 जणांचा मॉब होता तो चहा पित होता आणि त्यातले मेजर सगळे समोरच उभं राहिले होते. त्यामुळे ते मॅक्झिमम 15-20 जण त्रास शकते ते त्याच्यात डॅमेज. म्हणजे ज्यावेळेस काय घडलं त्यावेळेस तुम्हाला काही कळालंच नाही का? अचानकच ती कार आली की म्हणजे अंदाज पण आला नाही की तो टर्नवरती वाटलं की ती वळती पण ती वळत नसून ती डायरेक्ट हॉटेलच्या मध्येच घुसली. उद्या तुमचा कोणता पेपर होता? तुम्ही किती वर्षांपासून इथं तयारी करताय आणि एमपीएससीचा जो उद्या पेपर आहे तो आता तुम्हाला देता येणार नाही कारण तुमच्या पायाला फ्रॅक्चर झाला म्हणजे तुमचं शैक्षणिक नुकसान होणार आहे. मी 2 वर्ष झाले समजा प्रयत्न म्हणजे एक्झाम करतोय. तर मला आयोगाने टाइम भेटतोय. मला ऑलरेडी माझं लो विजनचं असल्यामुळे आयोग मला टाइम देते. मी कधी रायटर घेत नव्हतो पण आता माझा हात पण फ्रॅक्चर. मला रायटर भेटला तर आयोगाकडून मी मागितला नव्हता पण अशी सिच्युएशन आली की उद्या मला भेटला तर चांगली गोष्ट होईल की मला डोळ्यांना दिसत नाही. हा मला डोळ्याचा लो विजनचा प्रॉब्लेम आहे मला. आता डॉक्टरांनी काय काय सांगितलं? कुठं कुठं तुम्हाला आता पाय फ्रॅक्चर झालेला आहे, तुम्हाला आता जाता येणार नाही, तुम्हाला आता म्हणजे या परीक्षेला उद्याच्या तुमच्या पेपरला मुकावं लागणार आहे, तर म्हणजे तुमचं नुकसान होऊ शकतं. हा माझं नुकसान होऊ शकतं सर. काय मागणी असणार राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे? काय आवाहन करा? मला तेवढं रायटर वगैरे भेटलं अरेंज झालं तर चांगली गोष्ट. तुम्ही पेपर देऊ शकता? इथून नाही सेंटरवरच म्हणजे आहे सिच्युएशन मध्ये जाईल मी पण भेटला तर ठीक आहे. असं पण आयोग मला देतोय नाही का पण मी घेत नाही कधी. पण आता सिच्युएशन मला सेंटरवर जायचीच अडचण. हा प्रॉब्लेम झालाय. मी सेंटरवर जाईन कसं पण नाही का. मी स्टुडंट आहे मला त्यांच्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे केलं पाहिजे. मला हे सांगा की आता तुम्हाला एमपीएससीची तुम्ही तयारी करताय, कोणत्या पोस्टसाठी तुम्ही म्हणजे की तुमचं ध्येय आहे की या पोस्टवरती तुम्हाला काम करायला आता विशेषतः पोलीस गृह विभागामध्ये काम करायचं असेल, शरीरावरती इंजुरी असेल तर काय अडचण येऊ शकते? आता तुमचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, भविष्यात पीएसआय पदाची तयारी करायची म्हणलं तर तुम्हाला अडचण येऊ शकते? नाही सर मी म्हणजे पीएसआय पदाची करतच नाही. तसं काय अडचण नाही म्हणजे आता की करत नाही ऑलरेडी. आता उद्या जर कदाचित तुम्हाला ह्या सिच्युएशनमध्ये सेंटरवरती जाता आलं नाही तर मग आयोगाकडे काय मागणी असणार आहे? तुम्हाला काय पेपर देण्याची प्रिव्हिलेज जे आहे ते आयोगानं उपलब्ध करून द्यावं का? मला उपलब्ध करून दिलं पाहिजे अशी माझी विनंती त्यांना शेवट. तर आपण पाहतोय की हे विद्यार्थी सांगतायत की आयोगानं जर कदाचित मला सेंटरवरती जाता आलं नाही तर परीक्षा देण्याची पुन्हा एकदा संधी जी आहे ती आयोगानं उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन नागनाथ सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.